पुण्यातील तापमानाचा पारा हा 40च्या पार गेलाय। पुण्याचं कमाल तापमान आज तब्बल 42 अंश सेल्सिअस इतकं आहे, तर किमान तापमान हे 39 अंश सेल्सिअस इतकं असल्याचं पाहायला मिळतंय। आज पुण्यामध्ये प्रचंड उकाडा जाणवतोय। पुणेकर खरोखरच हैराण झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वीपर्यंत पुण्यामध्ये दररोज संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडत होता, मात्र 4-5 दिवस हा पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा पावसाने मात्र सुट्टीच घेतल्याचं पाहायला मिळतंय, कारण पाऊस तिथून पुढे कधीही पडलेला नाहीये। गेल्या 8-1 दिवसांपासून पुण्यामध्ये प्रचंड उन्हाळा जाणवतोय, प्रचंड कडाक्याचं ऊन आहे आणि रात्रीच्या सुमारास सुद्धा अशाच प्रकारे गरम होताना दिसून येत आहे। याच संदर्भात सध्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुण्याला असा कुठलाही अलर्ट नाहीये, मात्र पुण्यातल्या बऱ्याच भागांचं टेम्परेचर जे आहे ते 42 डिग्री सेल्सिअस इतकं असल्यामुळे पुण्यामध्ये सध्या हा प्रचंड उकाडा जाणवतोय। या उकाड्यापासून नेमका आपल्याला सुटका कधी होईल हे अजून तरी सांगणं शक्य नाहीये, कारण पुढचे 7-8 दिवस अशाच प्रकारचा उकाडा राहील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान संपूर्ण राज्याचं तापमान सध्या कसं असणार आहे जाणून घेऊया वेदर रिपोर्टच्या माध्यमातून। नमस्कार। हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल। आज ट्रफ किंवा विंड डिस्कंटिन्युटी म्हणजे द्रोणिका रेषा मध्य विदर्भ ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत मराठवाड्यातून जात आहे। त्यामुळे मराठवाडा व विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर पुढील 3 ते 4 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 ते 5 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। कोकण, गोव्यामध्ये पुढील 4-5 दिवस तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण असण्याची शक्यता आहे व आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। ठाणे, मुंबई व रायगड येथे आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे। आज सांगली व सोलापूर, नांदेड, लातूर व धाराशिव येथे काही ठिकाणी आज रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट दिलेला आहे। आज मराठवाडा व विदर्भामध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील येलो अलर्ट दिलेला आहे। कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही। पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील 5 ते 7 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004। त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। तर काय कामच करत नाही, काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं।
गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.